चला क्षेत्ररक्षण सजवून या टीम नित्यसाई कोशिंबे आणि प्रकाश स्मृती धोंडा वडवली. विनंती असेल आपले बॅटर क्षणाचाही विलंब न करता आपण त्वरित पाठवून द्यायचे आहेत. चला 3 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. अजून ओव्हरमध्ये कपात केली जाईल, या गोष्टीची नोंद घ्या. चला मॅचला सुरुवात करूयात. गोलंदाजी ट्रॅकवर गणेशला आणले गेले. चला वेळेचे गणेश सर द्या आपण सक्त ताकीद. गोलंदाजी गणेश आहे. नसेल ऐकत तर आमच्यापर्यंत इशारा आपण पोचवा. टायमिंग लावलेला आहे. इथून 15 मिनिटांमध्ये 3 षटकं संपवायची आहेत. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल बिरकावून द्यायचा होता. गोलंदाज हुशार आहे. चाणक्यनीतीनं गोलंदाजी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये करताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाली आहे. गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस अज्ञातानं दिशा दर्शवली गेली आणि चोरली आहे. धाव पण चोरता आली नाहीये. बंदोबस्त केलाय. रनआउटची विकेट. फलंदाज बाद. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग स्पोर्ट शेलार. जय बजरंग. न्यू मॅटर मैदानाच्या आतमध्ये अभि सध्या तरी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. अभिवर जिम्मेदारी असेल. अभि नाही तो कभी नाही. चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेनं निघून जाईल का? चौकार 4. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक. त्याला बनसमची सगळ्या गोष्टीची पाहणी करून तदनंतर निर्णय इथपर्यंत पोहोचवत आहे. चौकार पाहायला मिळालाय आणि धावफलक चौकाराच्या बढतीनं खूप वेळानंतर आत्ता मात्र जाऊन पोहोचताना ते म्हणजे 4 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतं. चला गेम स्पीडअप करा गणेश, विनंती असेल.
गणेश चला शेवटचा पुकार आम्ही इथून मात्र दर्शवू. घाई करणं इथून मात्र बंधनकारक असेल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. पुढचा बॉल दिशा दर्शवली जाईल. व्ही मध्ये हा फटका. मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये आपण पाहताय हा फटका इथून मात्र कन्वर्ट होत असताना सिंगल करिता आगेकूच करणारा हा चेंडू. एक धाव इथे मात्र मिळते आहे. धावसंख्या 5 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. खूप सारा वेळ इथून मात्र खर्च केला जातोय. विनंती असेल प्लीज घाई करा. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आहे. आम्हाला सगळ्या गोष्टी ठाऊक आहेत पण आयोजनकर्त्यांचा विचार करा. उजेडात आपल्याला हा सामना खेळणं बंधनकारक आहे आणि वेळेच्या बाबतीत ही सहकार्य करणं तुम्हाला इथून मात्र थोडंसं बंधनकारक असणार आहे. घाई करा. गोलंदाज गणेश चेंडू डिलिव्हर करायला करा सुरुवात. टायमिंग इथून लावलेला आहे. फर्स्ट टायमिंग वॉर्निंग पंचांची इथे मात्र पोहोचली आहे. इथे मात्र 4:44ला षटकाला सुरुवात झाली होती. 4:48 झाली आहेत. 4 मिनिटं आपली इथून मात्र संपलेत. शेवटचा 1 मिनिट असेल आणि त्यामध्ये तुम्हाला हे 2 चेंडू इथून मात्र डिलिव्हर करायचे आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज यावेळेस हलक्या हाताने दिशा दर्शवली जाईल. सिंगल इथून मात्र मिळतीये. सिंगल शिवाय काहीही इथून मात्र मिळणार नाही आहे. क्षेत्ररक्षणचा दर्जा पहा. स्ट्रॉंगली पाहायला मिळतं. एक धाव मिळते. एकेरी धाव्याने धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजे 6. चला घाई करा. शेवटच्या अंतिम एक चेंडूचा खेळ शेष. गोलंदाज तयार. पुढचा बॉल हलक्या हाताने इथून मात्र दर्शवलं जाईल. कव्हरच्या रिझन मध्ये चेंडू आणि तिथे मात्र घडतीये चूक. 2 धावा पूर्ण होतील का यशस्वीरित्या? तर येस डेफिनेटली 2 धावा यशस्वीरित्या इथे मात्र पूर्ण होत आहेत. षटक संपलंय क्रमांक 1चं. कम्प्लिटली 5 मिनिटांमध्ये हे षटक संपलंय. त्यातले आपण षटकार चौकार आणि रनआउट नंतर बाद झाल्यानंतर जो खेळाडू जातो तो टायमिंग आपण कट करून तब्बल 5 मिनिटं इथे मात्र परफेक्टली षटक हाताळलंय. धावसंख्या आहे ती म्हणजे 8. चला वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचंच आहे तुम्हाला. टायमिंग चालू आहे. 10 मिनिटांमध्ये कंपल्सरी 2 षटकं तुम्हाला इथून मात्र संपवायची आहेत. अन्यथा एक बाउंड्री लाईनवरचा क्षेत्ररक्षक तुमचा कमी केला जाईल आणि त्याला 38 सर्कलच्या आतमध्ये इथे मात्र आमंत्रित केले जाईल. चांगला आहे. पॉवरफुल स्ट्रोक आहे. फटका फसतोय की काय? 2 क्षेत्ररक्षक पोहोचले. कॉलिंग प्रॉपर नव्हतं आणि त्या अनुषंगानं इथे मात्र झेल ड्रॉप होताना मिळतात. धावफलक इथून मात्र 10 या अंकावर एक बाद. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. परेश पुढचा बॉल अगदी अलगद उडवला गेलाय. जय बजरंग चषक फ्लेक्सला सलामी देत चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. षटकार 6. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. आपण इथून मात्र पाहताय धावसंख्या षटकारांना जाऊन पोहोचताना 16 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतं. या फटक्यांची आवश्यकता खरं तर धोंडा वडवली संघाला इथून मात्र गरजेची होती. पहिलं षटक जर का आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये थोडेशा धावा रोखल्या गेल्या होत्या. फटका खूप वेळ हवेमध्ये होता. तिथपर्यंत पोहोचणं, जजमेंट करून तिथपर्यंत पोहोचणं
गरजेचं होतं. जे ड्रॉप होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि धावा मिळतायत इथून मात्र 2 धावफलक 2 धावेच्या बढतीनं 18 या अंकावर धावफलक इथे मात्र सरसावत असताना षटक क्रमांक द्वितीय प्रगती पथावर नक्कीच इथे मात्र षटक क्रमांक द्वितीय प्रगती पथावर आहे आणि त्यामधील 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. चीट करायचं होतं, व्हेरिएशन दर्शवायचं होतं, स्ट्रॉंगली अपील. तब्बल 5 ते 6 जण अपील करण्याकरिता इथपर्यंत मात्र पोहोचले आणि पंच आमचे तिथे तटस्थ आहेत. सगळ्या गोष्टीची इथून मात्र पाहणी करतायत. कदाचित बॅटला कनेक्ट झालेला हा चेंडू इथून मात्र आपल्याला इथे मात्र पाहायला मिळाला आणि आणि हॅलो चेक आणि चेंडू थोडासा ऑफस्टम्पच्या बाहेर सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला आणि कनेक्ट सुद्धा बॅटला झाला. इशारा सरांचा आमच्यापर्यंत पोहोचला होता. एक धाव इथे मात्र अक्षरशः नजदीक चेंडू असतानाही इथून मात्र पूर्ण केली गेली. धावफलक 19 या अंकावर धावफलक. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज नेक्स्ट बॉल. खूप सारा बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्नाला यश येत नाहीये पण 22 स्वरूपात एक धाव इथे मात्र मिळताना पाहायला मिळते. धावसंख्या एकेरी धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचते 20. या शेलार नगरीचे एक्सपर्ट स्कोरर आणि भिवंडी नगरीमधील उभरते एक्सपर्ट स्कोरर तेजस आमच्या समवेत इथे जॉईन होतात. तेजस वेलकम, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. एक जबरदस्त गुणलेखन तेही आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत आणि यस उत्कृष्ट असे गोलंदाज सुद्धा आहेत. क्रिकेटचं बटन फलंदाज बाद तंबूच्या आसऱ्याला. फलंदाज बाद होतो इथून मात्र टेक्निकल इश्यू आहे त्यामुळे आम्ही पोहोचवतोय तुमच्यापर्यंत. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 20. चला बॅटर धावत मैदानाच्या आतमध्ये आपण पोचायचंय. गोलंदाज या पुढचा बॉल. ओहो स्ट्रॉंगली अपील पण जल्लोष तर साजरा केला जातोय. एज जर का असती तर आम्ही काहीही करू शकत नाहीयेत. पंचांची जर का मागणी असेल तरच आम्ही ते करू शकतो. आयोजकांची ती सूचना आमच्यापर्यंत स्ट्रिक्टली पोहोचली आहे. निर्धावफेकी डॉट बॉल आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. काहीही मिळणार नाही या चेंडूवर. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 20 या अंकावर होती. तिसरं षटक हाताळण्याकरिता अजित गोडसेला आणले गेले. मी म्हटलं ना की जरूर तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज तयार. पुढचा बॉल काय असेल तर वाईट बॉल इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल आणि नक्कीच एक धाव अंकित होईल. धावसंख्या एकेरी धावेने जाऊन पोहोचताना ती म्हणजे 21 या अंकावर धावफलक. स्लो क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये या षटकापासून पाहायला मिळतोय की काय, कारण पहिला चेंडू निर्धाव त्यानंतर वाईट. आधीचे 2 षटकं जर का बघितलं तर एक चांगले स्ट्रोक पाहायला मिळाले. यावेळेस चेंडूला पाठवलाय, दिली गेली आहे दिशा. बाउंड्री लाईनच्या नजदीक क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षण होईल, फेकी होईल. तोपर्यंत धावा कन्वर्ट किती केल्या जातील तर टोटली अशा वेळेस नॉन स्ट्रायकरच्या फलंदाजाचं असणं गरजेचं होतं. कारण जर का चेंडू सुटतोय तर मग पाहणं गरजेचं आहे की स्ट्रायकरचा फलंदाज परततोय की नाही, धावेसाठी कॉलिंग देतोय की नाही. स्ट्रायकरच्या फलंदाजालाही कॉलिंग देणं गरजेचं होतं.
फलंदाज बाद होतोय. चला धावत मैदान सोडा आणि धावत मैदानाच्या आतमध्ये या. आणि या स्पर्धेला ज्यांनी मोफत अशी ट्रॅक्टर सेवा इथे पोहोचवली, निकीजी भोईर, लारा भोईर आमचे परम मित्र, ज्यांच्याकडून ही इथे मात्र पोहोचली त्याबद्दल जय बजरंगच्या वतीनं त्यांचंही आम्ही खूप खूप आभारी आहोत. हो, डॉट बॉल आपण इथून मात्र पाहताय. निर्धाव फेकी पाहायला मिळते. चेंडू संपुष्टात येत आहेत. आतापर्यंत आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवत आहेत. 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 23. लारा भोईर वेलकम, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आयोजकांच्या वतीनं. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. या येणाऱ्या 2 चेंडूंवर या मॅचचं भवितव्य इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल. काय घडेल हा ही इथे मात्र निर्धाव चेंडू डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू संपतायत 5. अंतिम 1 चेंडूचा खेळ शेष. पुढचा बॉल भिरकावून देत आहेत. उडवला गेलाय. वेट अँड वॉच. चेंडू बाउंड्राईनच्या बाहेर फेकून देत आहेत. षटकार 6. पाठून बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो 1 नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो 1 नंबर. जय बजरंग स्पोर्ट शेलार. जय बजरंग स्पोर्ट शेलार. जय बजरंग स्पोर्ट शेलार. जय बजरंग स्पोर्ट शेलार. या स्पर्धेला जे व्यक्तिमत्वानं मोफत ट्रॅक्टर सुविधा इथे मात्र पोचवली, आमचे सर्वांचे लाडके दोस्तीच्या दुनियेतील राजे माणूस आणि आमचेही परम मित्र लाराजी भोईर इथे उपस्थित होत आहेत. वेलकम लारा भोईर. आम्ही आपणास विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावर VVIP डाईसवर सन्मानाने इथे मात्र स्थानापन्न व्हायचं. वेलकम लाराजी भोईर, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून सातत्याने या व्यक्तिमत्वाकडे पाहिलं जातं. चला 18 चेंडू विजयाकरिता 30 धावेची आवश्यकता. चला जाऊयात मॅचच्या दिशेने आपण.
18 चेंडू विजयाकरिता 30 धावेची आवश्यकता भासते आणि प्रथम षटक हाताळण्याकरिता प्रितेशला इथून मात्र आमंत्रित केले गेले आणि गणेश आणि करण ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज प्रितेश तयार. षटक क्रमांक पहिला बॉल यावेळेस आपण पाहताय 38 सर्कलच्या आतमध्ये मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण होताना इथे मात्र आपल्याला पाहायला मिळालंय. स्ट्रॉंगली क्षेत्ररक्षण जे गरजेचं आहे. सिंगल मीडिया धावसंख्या एकेरी धावेने 1 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतं. खातं खुल्लं केलं गेलंय टीम नित्यसाई कोशिंबे संघानं. नक्कीच गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज प्रितेश सज्ज होईल. डावकरी आताचा इथून मात्र फलंदाज पाहायला मिळतोय ज्याच्यासाठी हे पूरक आहे मैदान. पहिलाच बॉल यावेळेस स्टॉप केला गेलाय करणच्या बॅटमधून. क्षेत्ररक्षक आहे तिथे. सिंगलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये या 2 चेंडूंवर पाहायला मिळालाय. पण नक्कीच जर का विचार केला आणि आपण इथून मात्र पाहताय सिंगल 2 धावा इथून मात्र मिळतील आणि सध्या तरी थेंबे थेंबे तळे साचे या पद्धतीने खेळ मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र चालू आहे. गोलंदाज तयार. दरम्यान डिझनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. पॅकअपला क्षेत्ररक्षक तिथे मात्र पोहोचलाय. स्ट्रॉंगली क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. क्षेत्ररक्षणाशी कुठल्याही प्रकारची तडजोड अजून मात्र धोंडा वडवलीकर सध्या तरी करताना दिसत नाहीयेत. धावसंख्या 3 या अंगावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण इथून मात्र पाहताय. जर का फटके कन्वर्ट झाले मोठे तर कदाचित इथून मात्र टीम नित्यसाई कोशिंबे संघ विजयाच्या दिशेने खूप लवकरात लवकर वाटचाल इथून मात्र चालू करू शकतो. पण धोंडा वडवली करत गोलंदाजीमध्ये हार मानणार नाहीयेत. क्षेत्ररक्षणामध्ये हार मानताना दिसणार नाहीयेत. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहताय. गॅप शोधायचा होता. गॅपमधून चेंडूला ट्रॅव्हल केलं सुद्धा गेलंय. आपण पाहताय कव्हर आणि गल्लीच्या रिजनमधून हा चेंडू ट्रॅव्हल होताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळालाय. तोपर्यंत धावा किती मिळतील तर 2 धावा मिळतील आणि धावफलक 2 धाव्याच्या बढतीनं 5 या अंकावर. एकंदरीत जर का आपण बघितलं तर मी आधी म्हटलं होतं की प्रत्येक षटकामागे 10 धावा जरी घेतल्या तरी कुठेतरी मात्र सामना इझिली विन होण्याचे चान्सेस नित्यसाई कोशिंबे संघाच्या बाजूने आहेत. पण आत्तापर्यंत बघितलं तर चेंडू संपुष्टात आले 4 आणि धावासंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 5 या अंकावर धावफलक. गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस बाहेर जाणारा चेंडू भिरकावून दिलाय. टेक्निकल स्ट्रोक. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. संतोष बामा भोई स्टँडला सलामी देत. चौकार 4. गोलंदाज तयार. फेकी झाली आहे. इथून मात्र प्रॉपर रनआउटची विकेट. फलंदाज होतोय बात करण. बॅक टू द डगआउट. येस आपण इथून मात्र हॅलो 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 चेक. हॅलो चेक. हॅलो 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 चेक. नक्कीच आपण इथून मात्र पाहताय षटक क्रमांक पहिलं इथून मात्र संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 बाद जाऊन पोहोचली ती म्हणजे 9 या अंकावर. विजयाकरिता आवश्यकता असेल आता मात्र 12 चेंडू आणि विजयाकरिता आता मात्र 21 या धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासते. पाहूयात 21 धावा
इथे मात्र पूर्ण केल्या जातील का? षटक क्रमांक द्वितीय हाताळण्याकरिता अनिकेत. चला, तुमच्यामुळे दुसऱ्या संघावर अन्याय होणार नाही या गोष्टीची नोंद घ्या. पंच द्या आपण सक्त ताकीद. खूप सारा वेळ घेत आहेत, अजून एक मॅच खेळवायची आपल्याला. आम्ही एक माध्यम आहोत, आयोजक आम्हाला सातत्याने प्रेशराईज करतायत त्या गोष्टीकरिता. पहिलाच बॉल वेगामध्ये परिवर्तन करून डिलिव्हर करणारा हा चेंडू. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये? तर इथे मात्र डॉट बॉल आपल्याला इथे मात्र पाहायला मिळाला. निर्धाव फेकी पाहायला मिळाली. समीकरण चेंज होईल. विजयाकरिता 11 चेंडू आणि आता मात्र 21 धावसंख्येची आवश्यकता. म्हणजे चेंडू जेवढे शिल्लक आहेत त्याच्यापेक्षा 10 धावसंख्या अधिक इथून मात्र आव्हानामध्ये पाहायला मिळतात. यार, पुढचा बॉल इथे मात्र फेकून दिला गेलाय. लँड होतोय चेंडू नो मॅच झोन मध्ये. किती धावा मिळतील? तर इथून मात्र 2 धावा इथून मात्र मिळतात. एक रन शॉट इथून मात्र असणार आहे, म्हणजे एकच धाव इथून मात्र ग्राह्य धरली जाईल. आणि एक रन शॉट त्या पॉकेट पर्यंत पोहोचणं तुम्हाला गरजेचं होतं. यस, एकच धाव इथे मात्र ग्राह्य धरली जाईल आणि एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 10. या अंकावर धावफलक. गोलंदाज यार, पुढचा बॉल हो हो करारी प्रहार उडवला गेलाय, पण तिथे आहे 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 धोंडा वडवलीचा क्षेत्ररक्षक तिथे प्रितेश आहे. विकेटचं बदल, फलंदाज बाद की काय? तर यास फलंदाज बाद जमू नका विनंती असेल. गोलंदाज सय्या पहा, अक्षरशः फसवला गेलाय याही वेळेस या चेंडूवर बॅटरला, पण फलंदाजाला ठाऊक होता एक धाव माझ्या बॉल वरती विकेट डाऊन होताना पाहायला मिळालाय. फलंदाज करण माघारी परतले गेले. 0 आकड्यावरती लागणारा धक्का क्रमांक पहिला. आजचा पहिला दिवस जे बजरंग चषक 2024 आपण पाहतो आणि या पहिल्या दिवसातील शेवटची अंतिम क्वालिफायरची मॅच आपण पाहतो. या दोन संघांच्या मध्यंतराने एका बाजूने छोटा 11 महापोली आणि दुसऱ्या बाजूने जर पाहिलं गेलं तर प्रकाश स्मृती धोंडा वडवली बी. दोन संघांना लढताना पाहतोय. आता डावकुराताचा फलंदाज स्ट्रायकर एंडला आदित्य अभि. पहिलाच बॉल अभि फेस करताना हवेमध्ये. इथे देखील विकेट जाण्याची शक्यता आणि अजून एक धक्का. नागेशला मिळालेली ही दुसरी सफलता. रविवारच्या दिवसामध्ये आमच्यापर्यंत मासं जसं पोहोचलं की समाधान पाटील देखील इन ऍक्शन तुम्हाला दिसतील आणि उद्याच्या दिवसामध्ये करण वारगडे असतील, चेतन भोईर देखील उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला इन ऍक्शन दिसणार आहेत. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावरती चालू असताना मॅच 3 षटकांची मॅच आपण पाहतोय. त्यामध्ये आता पॉवर प्ले कुठल्याच प्रकारचा नसणार आहे. पॉवर प्लेचा निर्बंध जे आहे ते पूर्णपणे थांबवलंय आणि पहिल्या 2 चेंडूवरती 2 धक्के टीम धोंडा वडवली बी संघाला आपल्याला पाहिलेत मैदानामध्ये. बॅटिंग वरती नवीन बॅटर जितू आणि नागेश तयार. नागेशचा हा बॉल पुन्हा एकदा हलक्या गतीने खेळून काढला गेलाय. कव्हर पॉइंटला बॉल वेगाने निघून जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. चौकाराकरिता 4 धावा.
आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढली आहे, जाऊन पोहोचली गेली टोटल 4 या आकड्यावरती. श्री गणेशा होतोय खातं उघडलं गेले धावसंख्या फळकावरती 4 या आकड्यावर. षटक क्रमांक प्रगतीपथावरती पाहिलं तर पहिलं चालू असताना नागेशच्या हातामध्ये आज संपूर्ण दिवसामध्ये नागेशने गोलंदाजी उल्लेखनीय केली आहे. खूप चांगली गोलंदाजी केली आहे आणि बॅटिंग वरती जेव्हा जेव्हा चान्सेस मिळाले तेव्हा बॅटिंग देखील चांगली राहिली आहे. ऑन साइडला मोठा फटका खेळायचा आहे, गॅप मध्ये बॉल इनटू दी गॅप, वन बाउन्स सरळ निघून जातं मिड विकेट बॉन्ड लाईनच्या बाहेर. 4 धावेंकरिता चौकार. आणि चौकाराच्या मदतीने धावा फळकावरती वाढतात, जाऊन पोहोचल्या गेल्या टोटल 8 या आकड्यावरती. धावसंख्या फळकावरती जर पाहिला तर 4 चेंडूचा खेळ समाप्त. 8 या आकड्यावरती. 5वा बॉल पुढे टाकला होता, स्विंग हा मिस. सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये वाईड यॉर्कर करायचा प्रयत्न होता आणि तदनंतर डॉटच्या स्वरूपामध्ये 5वा चेंडू आता शेवटचा अंतिम चेंडू असेल. गोलंदाज तयार. उडवायचा प्रयत्न केलाय, सरळ रेषेमध्ये पाठीमागे क्षेत्ररक्षक नितीन पोहोचतील. फेकी थोडीशी वाईडिश आहे, त्याच अनुषंगाने दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाईल आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करताना 10 आकड्यावरती. एक चेंडू 2 धावा. ओ यावस क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. मॅचकडे वळत आहोत आपण. षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती असताना संदेश आहेत गोलंदाजीवरती आणि पहिला चेंडूवरती संदेशला विकेट मिळाला. नवीन बॅटर प्रणय मैदानामध्ये आता दाखल झाला. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू पुन्हा एकदा पुल करायचा प्रयत्न होता. मिड विकेटला आणखी एक झेल टिपली जाते. लगातार दुसरा विकेट संदेशच्या नावावरती. चला नवीन बॅट्समन थोडस काही करा. धावा फळकावरती आहे टोटल 10 आकड्यावरती आणि विकेटचा जर विचार केला तर वारंवार विकेट माघारी परतले गेले. टोटल 4 विकेट मैदानाच्या बाहेर पडलेत 10 आकड्यावर. विकेट परिस्थितीमध्ये आहे सध्या. ज्या पद्धतीने धावा हव्या होता तशा अजूनपर्यंत पाहायला मिळालेल्या नाहीयेत. वारंवार विकेट पडत गेले आणि त्याच्याच मदतीने सध्याच्या परिस्थितीमध्ये पाहिलं तर छोटा 11 महापोलीस संघ एका चांगल्या परिस्थितीमध्ये आहे आणि या संघाने आजच्या सकाळच्या सत्रापासून एक चांगलं प्रदर्शन केलं. म्हणूनच की काय एका चांगल्या प्लॅटफॉर्मवर सध्या मॅच खेळताना आपण दोन्ही संघांना पाहतोय. जे बजरंग चषक 2024 हे क्रिकेटचं महासंग्राम आपल्याला पाहायला मिळत आहे. हलक्या गतीने पुन्हा एकदा खेळायचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक एक धाव तर बनवतील. दुसऱ्या धावेची कॉलिंग आहे. फेकी करेपर्यंत दुसरी धाव बनवली जाईल आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतीये. देखील धावा फळकावरती टोटल जाऊन पोहोचतील 12 आकड्यावरती. दुसऱ्या षटकातील चेंडूंचा 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 12 धावा फळकावरती आहेत. बॅटिंग वरती सध्या ऑन स्ट्रायकर एंडला रोहित आपण पाहतोय.
पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू कट केलाय हलक्या गतीने. क्षेत्ररक्षक तिकडे अडवण्याचा प्रयत्न तर करतायत आणि फेकी करेपर्यंत धाव फलकावरती बनवल्या जातील 2 आणि पुन्हा एकदा 2 धावेच्या मदतीने धावा फलकावरती 14. लॉफ्टेड फटका खेळायचा लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तर आहेत आणि त्याच्या डोक्यावरनं चेंडू सरळ निघून जाईल सीमारेषा बाहेर. चौकाराकरिता 4 धावा. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. अशा दिवसातील आपण अंतिम क्वालिफायरची मॅच पाहतो आणि या मॅच मध्ये जर बघितलं गेलं तर चांगली रंगत आहे. सुरुवातीच्या घडीला गोलंदाजांनी विकेट मिळवले, त्यानंतर आता गोलंदाजांच्या विपक्षामध्ये मोठे फटके यायला सुरुवात झाली आहे. पुन्हा एकदा अलॉंग दी कॉर्पेट खेळायचा प्रयत्न केला मिड विकेटचे क्षेत्ररक्षक खूप चांगल्या पद्धतीने चेंडू लढवतील आणि फेकी करेपर्यंत धाव फळकावरती बनवली गेली ती म्हणजेच 1 आणि 1 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती टोटल 19 आकडावर जाऊन पोहोचली गेली. या षटकातील जर विचार केला तर 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती पाहतो प्रथमतः बॅटिंग करताना 19 आकड्यावरती पुढचं शेवटचं अंतिम षटक जे 3रं आहे आणि गोलंदाजीवरती गोलंदाज अनुज. षटक क्रमांक 3 अनुष गोलंदाजीवरती वारे फास्ट डिलिव्हरी. पहिला बॉल हलक्या गतीने टॅप केलाय चेंडूला स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. 1 बनवली धाव. दुसऱ्या धावेची कॉलिंग आहे. फेकी करेपर्यंत एका धावेवरती थांबावं देखील लागेल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 20 आकड्यावरती पाहतोय 3रं शेवटचं आणि अंतिमचं षटक. असा पहिला दिवस खूप रंगतदार पाहायला मिळाला. सकाळच्या सत्रापासून खूप साऱ्या इंटरेस्टिंग मॅचेस, हाय व्होल्टेजच्या मॅच आपण पाहिल्या, लो स्कोरच्या देखील मॅच आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. पण आता हे 2 संघ आजच्या सर्व संघांना पराभूत करून इथपर्यंत पोहोचलेत. त्यामुळे या 2 संघांच्या मध्यांतराने आपण क्वालिफायरची मॅच पाहतो. यातला विजेता संघ सेमीफायनल मध्ये दाखल होणाऱ्या टॉप 4 मध्ये जाणार आहे. त्यामुळे फार इम्पॉर्टंट मॅच आहे दोन्ही संघांसाठी. सध्याची परिस्थिती जर पाहिली गेली तर 20 आकड्यावरती धावसंख्या आहे. 4 विकेट जिथे गमावले गेलेत आणि 3ऱ्या षटकातील चेंडू क्रमांक 2 आता सध्या तयार. हलक्या गतीने पुन्हा एकदा उडवायचा प्रयत्न केलाय. स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक चेंडू लढवतील. आणि त्याच दरम्यान अडवून फेकी करेपर्यंत पुन्हा एकदा दुसऱ्या चेंडूवरती एक सिंगल धाव आली आणि सिंगलच्या मदतीने धावा फळकावरती वाढल्या जाऊन पोहोचते 21 आकड्यावर. लॉफ्ट केलाय. मोठा फटका येऊ शकतो. मिडल ऑफ दी बॅट चेंडू आहे आणि तदनंतर जल्लोष पाहायला मिळेल कारण की 6 धावा आल्यात. वाढलात. पुन्हा उडवायचा प्रयत्न केलाय. यावेळेस देखील गॅप मध्ये चेंडू आहे आणि 1 बाउन्स. हा देखील चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकाराकरिता आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादानं चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढला 31. मागच्या 2 चेंडूमध्ये 10 धावा आणि मागच्या 4 चेंडूमध्ये 12 धावा आल्यात. याआधी या 2 गोलंदाजाने फार काटकसरीने गोलंदाजी केली होती पण आता इथे 12 धावा. ऑप्शनच्या बाहेर चेंडू सरळ निघून गेलाय रक्षकाच्या हातामध्ये.
डॉटच्या स्वरूपात निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती 31 शेवटचा आणि अंतिमचा चेंडू. हवेमध्ये खेळायचा प्रयत्न केला गेला, एक धाव तर बनवली जाते. दुसऱ्या धावेची कॉलिंग आहे खेळता शनी आणि फेकी करेपर्यंत दुसरी धाव बनवली जाईल आणि या 2 धावेच्या मदतीने धावा फलकावरती टोटल 33 विजयासाठी 34 धावांचा आव्हान. धावांचा आव्हान आहे. हे बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग स्पोर्ट शेलार. नमस्कार मंडळी, आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतोय जय बजरंग चषक 2024 हे क्रिकेटचं दैदिप्यमान आयोजन. चला चालू करायची मॅच. 2 सलामीचे बॅटर्स मैदानामध्ये दाखल होत आहेत. बॅटर्स नेम कळवा. हर्षद आणि त्याच्या समूह आहेत नितीन. नितीन आणि हर्षदची जोडी धावांचा टार्गेटचा विचार केला तर धावा फळकावरती 34 बनवायच्या. 34 म्हणजेच 11.10-20च्या सरासरी धावा बनवाव्या लागतील. मिनिमम 11च्या सरासरी धावसंख्या फळकावरती बनवायच्यात. गोलंदाजीवरती गोलंदाज क्रमांक 1 प्रितेश. बोल तयार प्रितेश. व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी, पहिलाच बॉल ऑप्शनच्या बाहेर सरळ निघून गेला रक्षकाच्या हातामध्ये डॉटच्या स्वरूपामध्ये आणि त्यानंतर निर्धाव चेंडूचा खेळ जसा समाप्त झाला धावसंख्या फळकावरती 0 पाहायला मिळते. अशाच प्रकारची सुरुवात धोंडाबडवली बी संघाची देखील आपण पाहिली होती, पण त्यानंतर डेप्थ मध्ये लास्ट मध्ये जेव्हा षटक होतं त्यावेळेस चांगली बॅटिंग झाली आणि त्याच्या मदतीने धावा फळकावरती तर वेगाने वाढल्यात, पण आता त्या बनवल्या जातील का. पुन्हा एकदा राईस आहे बॉल यावेळेस आणि टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ निघून गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती 0 आकडावरती. पहिला डॉट, त्यानंतर बाउन्सर, एक तिखट बाउन्सर पाहायला मिळाला आणि तो देखील 3 धाव चेंडूची समाप्ती पाहायला मिळेल. 2 चेंडूंचा खेळ समाप्त, धावसंख्या फळकावरती 0. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर, पण यावेळेस पंच म्हणतात हा देखील डॉट बॉल आहे आणि 3रा सलगचा डॉट बॉल आहे. लगातार 3 डॉट बॉल पाहायला मिळाले आणि ते देखील नितीनच्या विपक्षामध्ये, जो मोठे फटके मारण्यासाठी माहीर आहे. आतमध्ये आणलाय आणि लगेच प्रहार करायचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातात होता चेंडू आणि तदनंतर झेल ड्रॉप केली आहे आणि 4थ्या चेंडूवरती
एक सिंगल पाहायला मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 1 पाहायला मिळेल. चेंडूंचा खेळ समाप्त झाला आतापर्यंत. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 धावसंख्या फलकावरती. कदाचित झेल पकडली असती तर चित्र वेगळं असतं, एक विकेट पाहायला मिळाला असता, पण आता 1 धाव पाहायला मिळते. पण कौतुक करेन गोलंदाज प्रितेश चकार, खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे, चांगली लेंथ ठेवली आहे. यावेळेस आतमध्ये आणला होता चेंडू, पण तो देखील तितका कम्फर्टेबल पद्धतीने बनवू शकले नव्हते. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक तिकडे आणि त्याच्या सरळ हातामध्ये धक्का क्रमांक पहिला बसताना. लेग बिफोर विकेटची अपील, फलंदाज बाद. चौघात मॅच कडे बोला तयार. ओ उडवलाय हवेमध्ये, उंची जास्त आहे आणि लांबी कमी आहे. अजून एक धक्का बसतोय, अजून एक विकेट.
गोलंदाज तयार होता. पुढचा बॉल टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये गेला आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर 10 चेंडू आणि आता विजयासाठी 33 धावांची गरज आहे. दहा चेंडू विजयासाठी 33 धावांची गरज. फुलटॉस बॉल आहे. स्कोअर लेगला खेळायचा प्रयत्न टप्पा पडल्यानंतर चेंडूने उसळी घेतली आणि सरळ सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता जाऊन आदळला. गोलंदाज तयार. पुढचा चेंडू हलक्या गतीने खेळायचा प्रयत्न केला होता आणि सरळ सोपी झेल हातामध्ये. आता विजयासाठी जर पाहिलं तर टार्गेट आहे इथून षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती चालू असताना 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. विजयासाठी इक्वेशन कळवा. 8 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. 8 मध्ये 29 धावा फळकावरती बनवायच्यात. बोला तयार. पुन्हा एकदा हलक्या गतीने अप्पर कट करायचा प्रयत्न केला आणि त्यानंतर फळकावरती बनवली जाईल. 1 आणि 1 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढते. धावसंख्या फळकावरती 6 आकड्यावर. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 7 चेंडू आणि आता विजयासाठी धावेंची इथून इक्वेशन आहे 28. 8-29 होतं, आता 7-28 आहे. लवा फुलटॉस चेंडू हलक्या गतीने खेळायचा प्रयत्न केला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये स्टॉप आणि त्यानंतर आता विजयासाठी 6 चेंडू 28 धावा. आणि आजचा दिवस असं वाटत होतं की धोंडावडवले बी संघाच्या विरोधात जातं की काय, पण तदनंतर मॅच मध्ये काय पलट. आणि आता सध्याच्या घडीला टीम धोंडावडवली बी अर्थात प्रकाश मूर्ती धोंडावडवली बी संघ एका चांगल्या पोझिशनवर आहे. दरम्यान देवयानी मंडप डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर सन्माननीय आदरणीय अक्षयजी भोईर साहेब आणि त्याचबरोबर श्यामजी भोईर साहेबांचे ते शुभागमन झालं. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जे आपण शामियाने पाहतोय आणि इतक्या सुंदर पद्धतीने जे मंडप डेकोरेटर्स डेकोरेट केलंय त्याचे ते शुभागमन झालं. 6 चेंडू विजयासाठी 28 धावेची गरज आहे. गोलंदाजीवरती गोलंदाज करण तयार. यावेळेस हलक्या गतीने खेळून काढायचा प्रयत्न केलाय. एका सिंगल धावेकरिता आणि एका सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढती. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली 7 आकड्यावरती. 5 चेंडू आणि 27 धावा, म्हणजे जवळजवळ 4 षटकार जोडायचे आणि मग एका चेंडूवरती 3 धावा देखील बनवायच्या. महत्वाचा चेंडू, बॅटची कडा घेतली आणि त्यानंतर फलंदाज झाला बाद. यावेळेस क्लीन बोल्ड दांडीगुल
आता औपचारिकता बाकी राहिली असंच म्हणावं लागेल. लेग स्टंपला सोडून जाणारा चेंडू पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत अडवण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच दरम्यान जर बघितलं गेलं तर वाईड चेंडू आणि त्याच्यावरती एक धाव फळकावरती बनवली जाईल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतीये देखील. 3 मध्ये 25 धावा अजून बनवायच्या. हलक्या गतीने खेळायचा प्रयत्न केला. पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू लढवण्याचा प्रयत्न यशस्वी ठरतो. निघून जाईल चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता 4 धावा. कुणाला घाबरत नाही. आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 13 आकड्यावरती. पुन्हा एकदा हलक्या गतीने कट केलाय आणि त्याच्यावरती एक सिंगल धाव बनवली आहे. चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. टोटल 5-1 चेंडू आणि 20 धावेची गरज आहे. आणि प्रकाश मोती धोंडा वडवली बी संघ तयार आहे मैदानामध्ये आघास करायला, आव्हान करायला. जय बजरंग चषक 2024 मध्ये पहिला संघ क्वालिफाय होणारा मिळतोय आपल्याला. टीम प्रकाश मोती धोंडा वडवली बी. आणि आता ते जाऊन पोहोचले टॉप 4च्या प्रवासामध्ये. कंग्रॅच्युलेशन, कंग्रॅच्युलेशन. खूप साऱ्या शुभेच्छा त्यांना देऊयात आपण.